आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे सोनं सध्या घेऊ नका असं सगळ्या जनतेला आवाहन केलं आणि या आव्हानामुळे मी मोदी साहेबांना सर्वप्रथम आभार मानेन त्यांचे, की त्यांच्यामुळे प्रत्येक सोनाराला आपले मत मांडण्याची संधी मिळाली। हे पहिले आभार मानेन आणि दुसरा आभार यासाठी मानेन की एक काळ होता 1965चा जेव्हा सुवर्ण नियंत्रण कायदा यायच्या अगोदर मोरारजी देसाई यांनी सगळ्यांना सोनं जेव्हा देशावरती आणीबाणीचा प्रसंग आला होता, युद्धाचा काही प्रसंग होता, तेव्हा जनतेने बऱ्याच जणांना देशाला मदत म्हणून सोनं आपलं दान देऊन मदत केलेली आहे आणि सगळ्यात जास्त फरक हा सोनार बांधवांवरती झाला जो पिढी आहे त्यांच्याकडून सोनं बऱ्या प्रकारे बळकावलं गेलं। हे आम्हाला आमच्या पूर्वज म्हणजे आजी आजोबा होते जेव्हा सुवर्ण नियंत्रण कायदा लागू होण्याच्या पूर्वी काही अशा घटना घडल्या होत्या तर लहानपणापासून आम्हाला काही थोड्या गोष्टी कळवायच्या की बाबा या विषय झाले होते। आता आपण पहिल्या मुद्द्याला येऊया। संयुक्त जातीबंध सुवर्णकर समाज स्थापना आमची जी झालेली आहे ती 2017 मध्ये सगळ्यांकडे आम्ही चौकशी केली की सोनारांसाठी अशी कुठली सुविधा आहे किंवा काय आहे, कशा पद्धतीने आपण त्यांना सुवर्णकारांना आपण त्यांना व्यावसायिक ज्ञान देऊ शकतो किंवा शासनाकडून काही सुविधा मिळतील का, यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टी चर्चेला घेतल्यानंतर आम्हाला जनसंपर्काच्या माध्यमातून संधी मिळाली की आम्ही मोबाईलेशन प्रोग्राम केला होता 2017-2018 मध्ये। तेव्हा मी संघटना रजिस्ट्रेशन केली होती आणि पहिला कार्यक्रम आम्ही आज घेतला PMKVY कौशल्य विकासामुळे एका उत्तम भारताची उभारणी होत आहे। जर आपल्याला भारताला विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर कौशल्य विकास हेच आपलं ध्येय असले पाहिजे, हे मोदींचं वाक्य आहे। यामुळे आम्ही याला प्रेरित होऊन आम्ही आमच्या बऱ्याच सुवर्णकार समाज बांधवांना हे प्रमाणपत्र आम्ही मिळवून दिलं 2017-18 मध्ये। ते मिळेपर्यंत आम्हाला 19 आलं, त्याच्या नंतर कोरोना काळामध्ये आम्हाला त्या सर्टिफिकेट्स मिळाल्या। प्रस्तावना ही पहिली सुरुवात करून दिली। प्रस्तावना वाचतो। 1965 ते 2026 या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील पिढीजात सुवर्णकार समाजाने अनेक आव्हानांना सामोरे जात वाटचाल केली आहे। सध्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून समाजाचा उद्योग, रोजगार व सुरक्षेच्या प्रमुख मुद्द्यांवर शासनाने लक्ष वेधण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमातून आमच्या मागण्या शासना व मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवून सकारात्मक संवादाची सुरुवात करणे हा यामागील उद्देश होता। 2060 ते 2000 आता एक विषय बाहेर येत आहेत। 2060 मध्ये युद्धाचा कालखंड होता, मोरारजी देसाईंनी तो आमच्यासाठी काळा दिवस होता जेव्हा सुवर्णकारांकडून सोनं बळकावलं गेलं होतं। त्यानंतर सुद्धा सुवर्ण नियंत्रण कायदा आला होता। 14 कॅरेटचं सोनं फक्त कारागिरांना काम करण्यासाठी सवलत दिली। सुवर्ण नियंत्रण कायद्यामध्ये थोडा शिथिल होत गेलाय। मग 1990 या कालखंडामध्ये तो कायदा रद्द करण्यात आला। 1990 ते 2026 पर्यंत सरकारने, राज्य शासनाने जर सुवर्णकारांचा विचार केला असता तर आज जे पिढीजात व्यावसायिक आहेत ते आपल्या व्यवसायामध्ये स्थिर झाले असते। म्हणजे नवीन वेळेनुसार जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या, जे नवीन ज्ञान आलं ते जर त्यांना मिळालं असतं तर आज त्यांचा पाया मजबूत झाला असता। अजूनही आम्ही त्याच परिस्थितीमध्ये आहोत। शासनाला एकच विनंती करेल की यापूर्वी आमच्या पूर्वजांनी देशासाठी समर्पण केलं होतं आणि आम्ही सुद्धा समर्पण करायला तयार आहोत, पण त्यासाठी आमच्या काही वेदना आहेत किंवा आमच्या काही विषय आहेत, आमच्या काही सूचना आहेत, त्या कृपया करून तुम्ही लक्ष द्या जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला एक आधार होईल। उद्योगासाठी सुलभ कर्ज पुरवठा, शासकीय योजना आणि PM विश्वकर्मा व संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून पिढीजात सुवर्णकार, कारागीर व लघु उद्योगांना तारणमुक्त अल्प व्याजदराचे सुलभ कर्ज वेळेत उपलब्ध व्हावे जेणेकरून खेळत्या भांडवलाची अडचण दूर होऊन व्यवसायाला वृद्धीला चालना मिळेल। शासनाच्या योजना बऱ्याच आहेत।
आम्ही सुरुवात पण करतो, पण आमच्यापर्यंत येईपर्यंत किमान त्याला वर्ष 2 वर्ष, काही विषय आता तुमच्यासमोर मांडणारच आहे मी, 2-2, 3-3, 5-5 वर्ष गेल्यानंतर मग आम्ही करणार काय? आम्ही सुविधा फक्त ओळखपत्र घेऊन ठेवायचं, मग पुढे आम्ही त्याचा वापर कसा करायचा? आज जी परिस्थिती आहे, महागाईच्या काळामध्ये कामं नाही आहेत सुवर्णकार कारागिरांना, मग त्यांनी त्यांची घरं परपंच कसं चालवावं? कामधंदा नसल्यामुळे ज्या बँकिंग कर्ज योजना ज्यांनी ऑलरेडी वैयक्तिक जे बँकिंग कर्ज घेतलेली आहे, मग त्यांची परतफेड कशी होणार? मुलांचं शिक्षण आहे ते कसं करणार? या विषयाकडे पण थोडं शासनाने लक्ष द्यावं. कारागिरांसाठी भविष्य निर्वाह निधी व सामाजिक सुरक्षा, असंघटित क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लाखो सुवर्णकार कारागिरांना भविष्य निर्वाह निधी EPF, कर्मचारी राज्य विमा ESIC व पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. 1990 ते 2026 पर्यंत बहुतेक जे छोटे कारागीर वर्ग आहेत किंवा लहान दुकानदार आहेत त्यांच्याकडे कामं करतात, वय निघून जातं, पण त्यांना विमा पॉलिसी मिळत नाही. यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होत झालेल्या आहेत. औषध उपचार घेताना पुन्हा त्यांच्या व्यावसायिक ओळखपत्र म्हणून मिळवून देण्यासाठी पण अडचणी निर्माण होत आहेत. आपण हळूहळू त्या गोष्टी शासनाकडे मांडून त्या सुविधा आपण उपलब्ध करून घेत आहोत. याबद्दल शासनाचे नक्कीच आभार मानेल. असंघटित कारागीर व्हॅल्यूवर यांची विमा संरक्षण, आतापर्यंत तुम्ही कित्येक पेपरमध्ये लेख वाचत असाल की या बँकेमध्ये एवढा फ्रॉड झाला, इथे ग्राहकांची फसवणूक झाली. ती का झाली? कारण आपला हा सुवर्णकार व्यवसाय हा कायद्यामध्ये जर व्यवस्थित आला असताना तर तिथे फसवणूक वाढलेली असते आणि त्यामुळे कुठेतरी या जे फसवणारे आहेत त्यांना कुठेतरी आळा मिळाला असता. शासनाने मी विनंती करेन मोदीजींना आणि आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना की हा विषय जरा तुम्ही खूप गांभीर्याने घ्या. कारण तुम्ही जेव्हा देशावर म्हणा, राज्यावर म्हणा, कुठलं संकट येतं तेव्हा तुम्ही एक नियमावली जाहीर करता आणि प्रत्येक नागरिकाला ती लागू होते. पण भेसळयुक्त व्यवसाय करणारे बरोबर पैसे कमवतात, ते आपापल्या पद्धतीने राहतात, पण जेव्हा शासनाचे निर्णय येतात ना तेव्हा प्रत्येक नागरिकाला त्याला सांभाळूनच वागावं लागतं. मग जर असं होत असेल म्हणजे फायदा कमवून दुसरा घेऊन जाणार आणि कुठली नियमावली लागू झाली की मग ती त्याच्यामध्ये आम्ही बरं ते म्हणतात ना फरफडले जाणार. हे असा विषय होऊ नये म्हणून नियमावली चांगल्या पद्धतीने बनवावी. आणि या विषयावरती 5 मार्च 2025 रोजी उद्योग संचालन महाराष्ट्र शासन जंक्शन ज्वेलरीच्या माध्यमातून आम्हाला एक मीटिंगमध्ये आपली मतं मांडण्यासाठी संधी मिळाली होती आणि या संधीचा फायदा घेत आम्ही आमची मतं मांडली होती. तेव्हा प्रशासकीय भवनमध्ये श्री प्रदीप चंद्रेन सर IAS ऑफिसर यांच्यासमोर आम्ही आमची मागची जी काही काळामध्ये काही घडामोडी घडल्या, आता काही घडत आहेत आणि पुढे कसं सोयीस्कर होईल या विषयावर आमची चांगली चर्चा झाली आणि अजूनही त्याचा आम्हाला काही रिप्लाय म्हणजे पुढे काय होणार आहे, काय नाही होणार आहे, कशा पद्धतीने आपण कार्यभार सांभाळू शकतो त्यासाठी आम्हाला माहिती मिळाली तरी आम्ही आमच्या सुवर्णकर समाज बांधवांना सांगू शकतो. कारण एक सोनार हा प्रत्येक कौटुंबिक एकमेकांशी जोडलेला आहे. तर व्यवसायातून जे बाहेर पडलेले सोनार आहेत, कोरोना काळ 1990चा काळ गेला, त्याच्यानंतर कुठेतरी कारागीर वर्ग कसा बसा आपला, त्यांना विमा नाही काही नाही, सगळ्या गोष्टीला फेस करून 2019 पर्यंतच्या नंतरचा जो कोरोना काळ आला त्याच्यामध्ये अक्षरशः सुवर्णकारांची खूप व्यथा झाली. त्याच्यामध्ये स्वतःचं घरचं मोडून ग्राहकांचे दागिने पुरवलेले आहेत. काही जणांनी तर वैयक्तिक कर्ज काढून, शासन कर्ज देतं म्हणून वैयक्तिक कर्ज काढून त्यांना कर्ज घेऊन त्यांचे दागिने त्यांना बनवून दिलेले आहेत. त्यांच्यामुळे सिव्हिलवर एवढा फरक आलेला आहे. तर आता कर्ज करायला गेलं तर आम्हाला देणार कोण? आणि आता ही परिस्थिती की सोनं खरेदी करायचं नाही, मग दागिने बनवायचे, कोणी इमर्जन्सी असेल तर आम्हाला त्यांना दागिने बनवून देणं भागच आहे. आम्ही पण पंतप्रधान मोदीजी यांच्या मताला सहमती आहोत आणि खूप आम्हाला आदर आहे की त्यावेळेस जी घटना घडली होती, जी आमची आजी आजोबांनी आम्हाला कळवलं होतं की सोनं बळकावलं गेलं होतं, तर मोदीजींनी ह्या टायमाला सांगितलं फक्त सोनं खरेदी करू नका, असं नाही बोलले की सोनं द्या. याच्यासाठी मी खरंच मनापासून आभार मानेन सोनार समाजाच्या वतीने. आता ह्या सगळ्या विषय घडत असताना, आमच्या घडामोडी करत असताना संयुक्त सुवर्णकार समाजाच्या वतीने समाज बांधवांना एकत्र आणलं
आणि एक आम्ही कार्यक्रम घेतला तेव्हा शासकीय अधिकारी त्यांना बोलवले आणि अधिकारी यांच्या माध्यमातून गोल्ड क्लस्टर योजना आम्हाला मिळाली. त्याची पहिलं पत्रक आम्हाला 8/5/2008 मिळालं. त्याच्यानंतर आम्ही आमचं कामकाज पुढे घेऊन जात आम्हाला ही सर्टिफिकेट दिली गेली की पुढे आपल्याला काम करायचं आहे आणि शासन तुम्हाला मदत करणार सगळ्या गोष्टी. कोरोना काळ आला, आमची चूक तर नव्हती ना शासनाची चूक होती, पण आज 2025 आहे, अजूनही आम्ही अपेक्षित आहोत की आम्हाला गोल्ड क्लस्टर मिळेल. आज तुम्ही म्हणताय 80% सबसिडी, आम्हाला 80% सबसिडी पण नका देऊ. आम्हाला बिनव्याजी जरी दिले ना तरी आम्ही त्याची परतफेड लवकरात लवकर करणार. जर शासन आम्हाला आश्वासन देतोय आणि त्या आश्वासनाला जे काही आम्हाला पुरेसं पाहिजे जर मिळत नाहीये, त्यामुळे समाज बांधवांचं, सुवर्णकार कारागिरांचं मनोबल खच्चीकरण होत आहे. आज एवढे व्यावसायिक कमी होत आहेत कारागीर वर्ग, जे पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना जी काढलेली आहे ती पण अजून पुरेपूर लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. म्हणून कृपया करून मी विनंती करेन आपल्या माध्यमातून की ह्या विषयावर कृपया करून बैठक घेऊन लवकरात लवकर आपण आम्हाला न्याय मिळवून द्या. याचा MOU वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आम्ही पेपर करून ठेवलेले आहेत, जागा देणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता आम्हाला थोडंसं वेगळंच माहिती मिळते. आमचे लाडके मुख्यमंत्री जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही बरेच पत्रव्यवहार केला होता. 2023 18 वेळा मी मंत्रालयामध्ये गेलो होतो यांना भेटण्यासाठी, पण ह्या विषयावर काय मला त्यांची भेट मिळाली नाही. आणि याच्यातला विषय असा गंभीर होता की सोनार समाज, युवा पिढी यांना सध्याचे तंत्रज्ञानानुसार सुवर्णकार उद्योग, व्यवसाय, कला, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मिळण्याबाबत. त्यांना जर रोजगार मिळाला तर पुढे त्यांचं काहीतरी होऊ शकतं कोरोना काळाच्या नंतर. सध्या सुवर्णकार उद्योग, व्यवसाय, रोजगारामध्ये सहभागी उद्योग, व्यवसाय, रोजगार करणारे सुवर्णकार आणि शासकीय सुविधा म्हणजे ओळखपत्र, ज्या मशिनरी आहेत किंवा तांत्रिक ज्ञान हे मिळवण्यासाठी आमची धडपड चालू होती. सोने आता सध्या एवढा भाव वाढत चाललेला आहे, त्याच्यामध्ये व्यावसायिक जर दूरदृष्टी जर तुम्ही पाहिली तर याचा फायदा कमी पण दुष्परिणाम जास्त निदर्शनास येतो. मग हा दुष्परिणाम काय आहे की ग्राहकांना उच्च दर्जाचं सोनं न मिळणे, कुठे चोरी होणे किंवा ह्या सगळ्या गोष्टीला झाल्यानंतर तुम्ही उपाययोजना करण्यापेक्षा होऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करावी, यासाठी आम्ही पत्रक दिलं होतं. आमची काही मतं त्यांच्याकडे आम्ही मांडणार होतो की असे विषय केल्यानंतर मग ते करायचं की ना करायचं हे त्यांचा विषय होता. पण आम्ही प्रयत्न करत होतो की आमचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. 18 वेळा मंत्रालयामध्ये, बाळासाहेब भवनमध्ये मी जवळजवळ 9 ते 10 वेळा गेलो, पण अजूनही मला काय अद्याप भेट मिळाली नाही. आता भविष्यामध्ये मिळते की नाही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बँक पतपेढीमधील सोनं चालन व्हॅल्यूवर जो विषय आहे हा एवढा गंभीर आहे, त्याच्याकडे का सरकार मला असं वाटतं खूप कमी प्रमाणात बघते. बऱ्याच तुम्ही न्यूज बघितले असेल, ह्या बँकेमध्ये एवढी फसगत झाली, हे का होतंय, कशासाठी होतंय. मग याच्या हे चर्चेतून विषय, जे कारागिरी वर्ग आहे यांच्यामधून माध्यमातून चर्चेतून विषय हा सुटणारा आहे. पण तुम्ही जर लक्ष दिलं तर नुकसान कोणाचं होत आहे, शासनाचं होत आहे, सुवर्णकार कारागिरांचं होत आहे. जो मूळ कारागीर आहे ना त्याला तिथे संधीच मिळत नाहीये. फक्त प्रमाणपत्र घेतलं की मी व्हॅल्युअर झालो, तो प्रमाणपत्राच्या माध्यमातून तो काम करतो. संयुक्त सोनार गोल्ड क्लस्टर विषय हे सुद्धा मी नमूद केलं होतं. आणि आमच्या सोनारांमध्ये 18 कोड जाती आहेत, त्याच्यामध्ये सोनार महासभा ही लवकरच पुढची पाऊलवाट चालू करणार आहे. आम्हाला सांगितलं गेलं की हे विषय तुम्ही सध्या मांडा, आतापर्यंत तुम्ही कामकाज केलेलं आहे, याच्या पुढचा विषय आपण नक्कीच घेऊ. HUID मुळे मिळणारे फायदे. HUID मुळे काय होतंय की जो दागिने बनवतो त्याचा युनिक कोड त्या दागिन्यावर असतो. मला नाही वाटत की प्रत्येक कारागिराला तो अजूनपर्यंत मिळाला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की प्रत्येक कारागिराला मिळवून द्यावे. शासनाकडून अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं की हा विषय काय आहे, कशासाठी आहे, आम्ही चांगल्या सविस्तर पद्धतीने तो मांडू शकतो. आणि कारण आम्ही जेव्हा सोनार काम करताना कारागिरांच्या अडचणी काय आहेत, दुकानदारांच्या अडचणी काय आहेत,
ग्राहक फसला गेला म्हणजे कुठेतरी काळा बाजार झाला. काळा बाजार झाला म्हणजे दुकानदाराला किंवा जो इथला भूमिपुत्र आहे त्याला फटका बसला. याचा अर्थ नक्कीच आहे की शहर, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनाही फटका बसतो. काळा बाजार जो होतो तो उघडकीस येतो का? नाही येत. तर याचा काही विषय घेऊन मी स्वतः संस्था नंतर आली, मी स्वतः काही अभ्यास करून काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याकडे विषय मांडले होते. हे बांगलादेशी चौकशी हे 2009-2010 मध्ये मराठी याच पत्रकार संघामध्ये मी हे विषय मांडले होते. तेव्हा मला असं वाटतं याकडे दुर्लक्ष झालं आणि यामुळे हा प्रमाण वाढत गेला. आज विधानसभेमध्ये अनिल परब साहेब यांनी चांगले मुद्दे मांडले. सत्यजित तांबे सर यांनी एक मंत्रालय गठीत करायला सांगितलं. जर मी कारागीर आहे तर मला याचं ज्ञान पाहिजे तर मी जाऊ कुठे? ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण हीच वेळ आहे की मला ज्याचं ज्ञान पाहिजे तो देणारच मला व्यवस्थित मिळत नाही. मग आम्ही सरकारकडे कशा अपेक्षा किंवा शासनाकडे कशा अपेक्षा करायच्या आणि कोणाकडे करायच्या, हा विषय गंभीर आहे. चित्राताई वाघ यांनी चांगल्या पद्धतीने सुवर्णकरण दक्षता समिती स्थापन केली आहे. त्याच्यानंतर सोनारांना सुविधा मिळाव्या यासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं. पण आम्हाला त्याच्या सोयी मिळणार कधी घ्यायला? जर लवकरात लवकर याचं कामकाज झालं तर आम्हाला पुढच्या गोष्टी पण आम्हाला करता येतील. सुवर्णकार आहे त्याच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी कारागीर आहे. म्हणजे मागचे 10 ते 20 वर्ष सोडले तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी कारागीर आहे. पण आता अशी परिस्थिती झाली की त्या कारागिरांना कुटुंब कसं पोसायचं याची अडचण निर्माण झाली. मुलांचं शिक्षण, घराचं, गावचं, बाकी इतर पाहुणे मंडळी, येणारे सणसूद कशा पद्धतीने करायचं हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण दान मागून मागणार कुणाकडे? म्हणून आम्ही स्वतः पुढाकार घेतला, सगळ्या सुवर्णकार बांधवांना एकत्र आणलं आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला समाजासाठी काही करता येईल याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. आता तुमच्याकडे सभासद किती आहेत टोटल? हे सामाजिक संघटना आहे. त्याच्यामुळे आम्ही जे शासनाकडून सुविधा मिळतात म्हणजे प्रशिक्षण असो किंवा काय, हे सभासद करण्याचं नाही, हे फक्त सेवा व्हावी. सेवा होईल. पण ज्यांना त्याची निकल आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता तुमच्याकडे आतापर्यंत आम्ही 1200-1300 समाज बांधवांपर्यंत शासनाच्या जे काही योजनेचे प्रमाणपत्र असू दे किंवा ओळखपत्र असू दे हे आम्ही त्यांना मिळवून दिलं. इथे येण्याचा उद्देश हाच आहे की ह्या ओळखपत्राच्या माध्यमातून जर मुद्रा लोन मिळतंय तर कृपया करून लवकरात लवकर देण्यात यावे, जेणेकरून त्यांना व्यवसायाला गती येईल आणि त्यांच्याकडे खेळतं भांडवल राहील, कामामध्ये त्यांना सुविधा उपलब्ध होतील. तुम्ही सुवर्णकार हात जोडून विनंती करेल की आर्थिक कोण कुठून बाहेर येतोय, कुठे राहतोय, काय करतोय याची नमूद, कुणाकडे ओळखपत्र नाहीये, कुणाची नोंद नाहीये, कोण कशाही पद्धतीने कुठेही येऊन राहतोय, यामुळे ना इथला जो भूमिपुत्र आहे त्याला खूप त्रास होतो. आता समजा कुठली घटना घडली आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली, सगळे आपापल्या देशात जातील, ते तर पैसा कमवून गेलेत ना. पण इथे जो भूमिपत्र आहे तो उपाशीच राहिला, मग त्याला कामकाज कोण देणार? याच्यावरती काहीतरी नियमावली आणावी. तुम्ही परपर्यंत आणा, बसवा, काही करा, त्याच्याबद्दल वाद नाही, तो भाग वेगळा राहिला. पण पहिलं भूमिपुत्रांना तर पोटपाणी पाहिजे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत, हे आम्ही पण मान्य करतो. असं नाही आहे, आपल्याकडे कारागीर आहेत. 1990 मध्ये सुवर्ण नियंत्रण कायदा जो रद्द झाला तेव्हा हे बघा हे प्रमाणपत्र देत होते. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र होतं तोच हा व्यवसाय करू शकत होता, तोच कारागीर क्षेत्रामध्ये होता. 1990 मध्ये सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मला असं वाटतं मोदी साहेबांना विनंती आहे की पुन्हा काहीतरी अशी नियमावली आणा की जिथे कुठेतरी व्यवसाय सुवर्णकारात नाही तरी त्याला कुठेतरी मर्यादा असेल. जो भूमिपुत्र आहे त्याला तरी 2 घास मिळतील, कारण बाहेरून येणार ते कमवणार ते निघून जाणार. मग आम्ही काय करायचं? याच्यासाठी काहीतरी नियमावली लागू करावी. आता या सुवर्ण नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत हे यांचे वडील यांना मी खास बोलवलंय. शासनाने जागा जमिनी देण्याचं एक क्लिअर करतो. शासनाकडून सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द झाल्यानंतर ज्या सुवर्णकारांच्या हालअपेष्टा झालेल्या आहेत त्यांना शासकीय नोकरी, जागा, जमीन देण्याचं
ते शासकीय जमीन मागणी डॉक्टर संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी यांचं हे माझ्या हाती आलेलं आहे. तर अजूनही किती जणांना सरकारला मी विनंती करतो की किती जणांना मिळाले असतील जरा याची नोंदणी तुम्ही घ्या, कारण आज ज्यांना मिळाले नाही त्यांची काय परिस्थिती आहे ती त्यांनाच माहिती. तर बऱ्याच जणांना मोदींची घोषणा उशिरा झाली साहेब. सोन्याचा हवस खूप महाग झाला. पहिलं ग्राहक वर्ग खरेदी करताना विचारच करत होता. मोदींची घोषणा झाल्यानंतर ते निमित्त मिळालं की मोदींची घोषणा झाली. मिडल क्लास जो आहे मध्यमवर्गीय खरंच सोनं खरेदी नाही करू शकत. जो जास्त काही जण गुंतवणूक म्हणून घ्यायचे सोनं, काही जण आपलं लग्न कार्य. आता आमच्याकडे जे आता आम्ही जे इथे आलोय जे लग्न कार्य कोणाचे आहेत तर त्यांच्यासाठी तर आम्हाला घ्यावंच लागेल ना. मग त्यासाठी आम्हाला मुभा मिळालीच. सोनाराच्या दुकानावर जास्त करून सर्वसामान्य आहे की कारागीर जो क्षेत्र आहे तो अक्षरशः जिथे आम्हाला 100-200 ग्राम काम मिळत होतं तिथे आता 10 ते 20 ग्राम काम मिळतं. मग त्याच्यावर आम्ही आमचं लाईट बिल भरावं, घरचं रेशन पाणी खर्च बघावं, मुलांचं शिक्षण बघावं, की आणखीन पुढचं भागभांडवल सांगतात की पुढच्या भविष्यासाठी गुंतवणूक करा. त्या गुंतवणुकीसाठी सुद्धा पैसे राहत नाही. प्रत्येक ग्राहक वर्ग यांना मी विनंती करेन HUID चा जो दागिना आहे हॉलमार्किंग तोच तुम्ही खरेदी करा, कारण मी स्वतः अनुभवलाय. ह्याच्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागलाय. 2010-2011 मध्ये मी काही पत्रकार परिषद घेऊन काही मुद्देसूद विषय मांडले. मुख्यालयामध्ये पत्रक दिलंय, पोलीस चौकीमध्ये तक्रार दिलाय, पण त्याचा काही परिणाम नाही झाला. पण मी आतमध्ये नक्कीच गेलो. मला खूप प्रेशराईज केलं गेलं. अक्षरशः जीवे मारण्याची धमकी होती. काही गोष्टी शांत बसलो आणि आता जो विषय होतोय तर म्हटलं आपण आपलं मत मांडावं. आता सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित होत आहेत. त्यामुळे आता मेलो तरी काय फरक पडत नाही. पण ग्राहक वर्ग हा कोण आहे? भूमिपुत्र महाराष्ट्रातला. मग तो कुठल्या जाती धर्माचा आहे माहिती नाही. फक्त सोनार म्हणजे मराठी देत नाही, त्याच्यामध्ये गुजराती आहेत, बंगाली आहेत, इतरही जातीचे आहेत, पण ते भूमिपुत्र आहेत. बाकीचे काही येत आहेत त्यांनी भेसळयुक्त सोनं देऊन काही गिरायकांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांनी त्यांचं सोनं खपवलं. पण ते सोनं येतं कुठून ह्याच्यावरती सरकारने कधी विचार केला आहे का? मग आमच्यासारखा एखादा माणूस पुढाकार घेतो आणि काही गोष्टी कळवतो, मग त्याची फरफड होते. 20/25चा फ्लॅश लावला होता आमच्या विभागामध्ये. चांगलं काम करतो म्हणून मला पद दिलं, सगळं दिलं, फ्लॅक्स लावला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण पुढे काय झालं? काही नाही. हे मुख्यालयामध्ये मी पोलीस चौकीमध्ये पत्रक दिलं होतं. याच्यामध्ये मला रिप्लाय सुद्धा मिळाला. मला सांगितलं गेलं की काही जण अशा फोन आले की या विषयाकडे लक्ष देऊ नको. दुसऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये मी दुसऱ्या एका खोट्या गुन्ह्यामध्ये किंवा काय मला माहिती नाही ती 14 वर्ष 15 वर्ष आत्मा जाळून केस फाईल केले. आज मेलं तरी बनतं, पण त्या केसचा निर्णय लागला पाहिजे. जरी कोर्टातून निर्दोष म्हणून सगळ्यांना सुटका दिली असेल किंवा काय, पण आमच्यासारखा सोनार 411 कलममध्ये भरडला जातोय. धमकी येते म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे काम करतो ही आम्हाला धमकी देणार आणि आम्हाला मोठमोठ्या भाषणांमध्ये तुम्ही सांगणार महाराष्ट्र मराठी माणूस, मुंबईचा माणूस, आणि आम्ही त्या मुंबईचा गोत्र जपून आम्ही मराठी माणूस म्हणून आम्ही लोकांसमोर प्रेझेंट करतो की तुम्ही ह्या गोष्टीपासून सुरक्षित राहा. तर आम्हालाच धमक्या, मलाच धमकी. आणि त्या वैयक्तिक त्या आता मी मुख्यालयाला जाणारच आहे, पण तत्पूर्वी माझी एकनाथजी शिंदे साहेब खूप कळकळीची विनंती करतोय त्यांना की एक तरी भेट द्यावी. मुख्यमंत्री साहेबांना पण बोलेल, उपमुख्यमंत्री साहेबांना बोलेल, कारण कुणाकडे जातोय ना तो फक्त बघू करू होईल ह्याच विषय येत आहे. आणि याच्यामुळे आता जो येणारा भाववाढीचा जो प्रकरण ना खूप त्रासदायक होणार आहे सोनारांना. म्हणून हा विषय आपल्याकडे मांडायला आलो की एक सुधीर झाला आपण परत दुसरा कोणी सुधीर होऊ नये. बिचारा अक्षरशः आत्महत्या करायची वेळ येते. सगळ्या गोष्टीला फेस करून कशा पद्धतीने काय करून प्रत्येक गोष्ट अभ्यास करून
कशी समाज बांधवांना आपण सुरक्षा देऊ शकतो, त्यांना कशा पद्धतीने आपण शासनाचे योगदान मिळवून देऊ शकतो, जेणेकरून त्यांना कुठेही अडकले जाणार नाही किंवा त्यांना शासनाचे नियम त्यांना माहिती मिळू दे, जेणेकरून कुठलेही असा गुन्ह्यामध्ये कोणी अडकवू शकत पण नाही आणि अडकणार सुद्धा नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मुख्य मागणी एक आहे की जो भाव वाढलेला आहे आणि यामुळे ना जी कारागिरांची फरफड होते, अक्षरशः काम करताना पण सोनं घेताना पण किंवा खेळतं भांडवल नाही आहे, काही मशिनरी हव्या असतील किंवा काही दागिने बनवायचे असतील तर ग्राहक वगैरे सोनं मागतो. आम्हाला पण कुठून तरी सोनं घ्यावंच लागतं ना. तर शासनाने एक मार्ग आम्हाला द्यावा की आम्ही तिथून सोनं घेऊ शकतो, म्हणजे इतर कुणाकडेही आम्हाला हात पसरायची गरज नाही. तो कुठून आणतोय काय आणतोय हे आम्हाला तर माहिती नाही. फक्त एक व्यावसायिक आहे किंवा कोण काय आहे त्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. भाववाढ तर तुम्ही सुवर्णकारांनीच भाववाढ केली होती. सुवर्णकारांनी भाववाढ नाही केली, सराफांनी नाही असं तर बोलू शकत नाही. हा अंतर म्हणजे पूर्ण जागतिक बदल होतोय साहेब. भारताकडे तर कंट्रोल ठेवण्याचा अधिकारच नाहीये. जर असलं असतं तर मग मोदीजींना अजूनपर्यंत काय काय बोलले असते. मोदींच्या विरोधात तुम्ही काय बोलणार? मोदी सरळ बोलतात सोनं विकत घेऊ नका. मी मान्य करतो, मोदी म्हणतात की सोनं, मोदीजी म्हणतात की सोनं विकत घेऊ नका. त्यांच्या विरोधात का बोलू? कारण त्यांचं सरकार आल्यापासून जे काही आम्ही ज्या काही योजना आहेत, म्हणजे प्रमाणपत्र असू दे, कुठल्याही व्यवसायाची माहिती असू दे, प्रशिक्षण असू दे, ओळखपत्र असू दे, ते आम्हाला मिळत आहे. फक्त ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळत आहे, त्याच्या सुविधा मिळण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय की हा आवाज आमचा सरकारपर्यंत पोहोचू द्या. फक्त आमची विनंती आहे शासनाला की संयुक्त गोल्ड अँड सिल्वर क्लस्टर योजना आहे ना, ही आम्हाला द्या. कारण ह्याच्या माध्यमातून काय होतं माहिती साहेब की ह्याच्यामध्ये सगळे सोनार संघटित एकत्र येतील. याच्यामुळे शासनाचे नियम काय आहेत, नियमावली काय आहेत, शासनाने कुठले नियम लागू केलेत, त्यांना ओळखपत्र काय, आधार कार्ड म्हणजे प्रमाणपत्र काय, कुठलं टेक्नॉलॉजी नवीन आले, कुठली माहिती नवीन आले, ही प्रत्येकाला त्याची जाणीव होते, त्याला माहिती मिळते. म्हणजे हे चुकीच्या व्यवहारामध्ये कधीच कोणी अडकू शकणार नाही, हे तर ठाम आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.